Hello dear students, in today's lecture we will be learning about the theory of evolution. In the previous lecture we have seen how evolution process occurred from unicellular organisms to multicellular. तर तीच थिअरी थोडीशी वेगळ्या फॉर्ममध्ये आपण बघणार आहोत बिकॉज कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं नुसती इव्हॉल्युशनची प्रोसेस आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. मग काय ह्याच्यामध्ये फरक आहे तर आपण कालच्या लेक्चरमध्ये पूर्ण प्रोसेस बघितली होती. आता त्या प्रोसेसवरती बेस्ड असणारी थिअरी ज्या सायंटिस्टनी आपल्यासमोर पुट फोर्थ केली ती थिअरी आज आपण डिस्कस करूयात. स्टुडंट्स, जसं की आपल्याला माहीत आहे फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट वॉज डेव्हलप्ड इन द ओशन, ज्याला आपण प्रोटोप्लाझम म्हटलं. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्या स्ट्रक्चर्सपासून डेव्हलप झाले त्या स्ट्रक्चरला आपण म्हटलं प्रोटोप्लाझम. सो प्रोटोप्लाझम हे लक्षात ठेवा, 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी हा स्ट्रक्चर आहे की ज्याच्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओरिजिनेट झाले. फ्रॉम दिस प्रोटोप्लाझम नंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा असतील, पॅरामेशियम सारखे किंवा त्याच्याही पेक्षा आधी किंगडम मोनेरामधले जे ॲनिमल्स आहेत ते, मग त्यांच्यामध्ये थोडेसे स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स होत गेले, त्यांच्यापासून अमिबासारखे ऑर्गॅनिझम्स तयार झाले. राईट. आता हे प्रोटोप्लाझम आहे, त्याच्यापासून सगळ्यात आधी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. राईट. ह्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये परत स्ट्रक्चरल फंक्शनल मॉडिफिकेशन्स होत गेले. बघा ही प्रोसेस काही वर्षांमध्ये घडणारे नाही, तर इट टुक्स मिलियन्स ऑफ इयर. हे इट टुक मिलियन ऑफ इयर्स हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघितलं होतं. ऑलमोस्ट जेव्हा ह्या प्रोटोप्लाझमपासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची निर्मिती झाली त्याच्यापासून पुढे व्हरायटी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फॉर्म होण्यासाठी ऑलमोस्ट 300 crore इयर्स एवढा टाईम स्पॅन लागला की ह्यांच्यापासून पुढे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स याच्या प्रोटोप्लाझमपासून डेव्हलप झाले, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एवढा टाईम स्पॅन गेला आणि मग त्यांच्यापासून व्हरायटी ऑफ मल्टीसेल्युलर लार्ज किंवा लार्जर म्हणू आपण अँड कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले. आता हे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होत असताना त्यांच्यामध्ये जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल मॉडिफिकेशन झाले ते मल्टी डायमेन्शनल होते. हे डेव्हलप कसे झाले तर ड्यू टू मल्टी डायमेन्शनल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये स्ट्रक्चरल म्हणजे एक्सटर्नल ॲपिअरन्स असेल किंवा इंटरनल बॉडी ऑर्गन्सचं स्ट्रक्चर असेल, त्या वेगवेगळे ऑर्गन्स जे काही फंक्शन परफॉर्म करत होते त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं फंक्शन ते परफॉर्म. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते एक सोपं समजण्यासाठी. बघा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्यांचा एक ग्रुप ऑफ म्हणजे त्यांचा एक ग्रुप आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कसे तयार झाले. येस, आय हॅव अ पिक्चर ऑफ दॅट. मी तुम्हाला इथे एक पिक्चर दाखवते. ह्या जे पिक्चर आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम सिम्पल सेल पहिल्यांदा डेव्हलप झालेल्या होत्या आणि मग त्याच्यामध्ये असे फांद्या दाखवल्यात. बघा ह्या फांद्या जशा एक्सपांड होत गेल्यात तसं वेगवेगळ्या प्रकारचे लाईफ फॉर्म्स तुम्हाला तिथे दिसतील. एकदम सुरुवातीला होते ते सिम्पल टाईप ऑफ ॲनिमल्स युनिसेल्युलर. त्याच्यामध्ये आता काय झालं बघा, हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जेव्हा वेगवेगळ्या हॅबिटॅट्समध्ये निघून गेले किंवा तिथं फिरत पोचले असं आपण समजू. आता त्यांना तो नवीन हॅबिटॅट आवडला. ह्या नवीन हॅबिटॅटमध्ये राहण्यासाठी त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स होत गेले आणि त्यांच्यापासून पुढे नवीन वेगळ्याच प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ह्याला म्हणायचं स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स. मल्टी डायमेन्शनल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस होत गेले. मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय तर
एकाच आस्पेक्टनं असं नाही, तर त्यांची खाण्याच्या सवयी, त्यांच्या राहण्याच्या सवयी, म्हणजे हॅबिटॅट थोडक्यात, रिप्रोडक्शनच्या मेथड्स असतील, ह्या सगळ्यांमध्ये चेंजेस होत गेले. एकाच कुठल्या आस्पेक्टनं चेंज होत नाही किंवा होऊन इव्हॉल्युशनची प्रोसेस झालेली नाही हे लक्षात ठेवा. तेव्हा जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अस्तित्वात होते ते वेगवेगळ्या हॅबिटॅट्समध्ये शिफ्ट झाले, मूव्ह झाले, त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स होत गेले, त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणारे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. त्यांच्यानंतर लार्जर बॉडी साईज किंवा अजून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स असणारे मग प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स शो करणारे ॲनिमल्स ह्या इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये नंतर तयार होत गेले. राईट. आता याच्यामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट बघायची आहे, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट किंवा इव्हॉल्युशन. ऑर्गनायझेशनल इव्हॉल्युशन म्हणजे काय, तर इट इज अ प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होणारी प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं काय, की हळूहळू होणारी ही चेंजेस आहेत. मगाशी किती सांगितलं तुम्हाला, ऑलमोस्ट 300 crore इयर्सचा स्पॅन लागला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स असणारे मल्टीसेल्युलर फॉर्म्स डेव्हलप होण्यासाठी. सो त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होत गेले त्याच्यापासून त्यांच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगती दाखवणारी डेव्हलपमेंट होत गेली. आणि ह्या प्रोसेससाठी इट टुक सेव्हरल इयर्स, सो मेनी इयर्सचा टाईम स्पॅन लागला. दॅट ऑकर्ड फॉर सेव्हरल इयर्स. सो ह्या प्रकारच्या इव्हॉल्युशनला म्हटलं आपण ऑर्गनायझेशनल इव्हॉल्युशन. ही एक कन्सेप्ट कळाली. इव्हॉल्युशनची थिअरीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं, प्रोटोप्लाझमपासून लाईफ ओरिजिनेट झाली, त्याच्यानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये तयार झाले, त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल फंक्शनल मॉडिफिकेशन्स होत गेले, लार्ज अमाऊंटमध्ये त्यांच्यात काय म्हणत मल्टी डायमेन्शनल चेंजेस होत गेले, त्याच्यापासून व्हरायटी ऑफ डिफरंट प्लांट्स, ॲनिमल्स यांच्या स्पीशीज डेव्हलप होत गेल्या. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत गेली, की ज्याच्यामध्ये त्यांचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल मॉडिफिकेशन्स हे कित्येक वर्षांसाठी कंटिन्युअसली होत गेले. प्रोग्रेसिव्ह प्रगती दाखवणारी आणि कंटिन्युअसली होणारे चेंजेस हे त्यांच्यामध्ये होत गेले आणि मग त्याच्यापासून वेगवेगळ्या मॉडिफिकेशन्स दाखवणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले. अशी ही आपल्याला थिअरी ऑफ इव्हॉल्युशन सांगायची आहे. आता ह्या थिअरीचे प्रूफ काय आहेत, बिकॉज जसं की आपण कुणीच तेव्हा प्रेझेंट नव्हतो, बरोबर. मग ह्या थिअरीला सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. इट मीन्स त्याच्यात तेवढं काहीतरी तथ्य असणार आहे, त्याच्यासाठीचे काही स्ट्रॉंग प्रूफ्स असणार आहेत. बिकॉज आपण काहीही सांगायला गेलो की आधी आपल्याला लोक विचारतात काय प्रूफ आहे तुझ्याकडं. आता ही तर एवढी मोठी थिअरी वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे, मग ह्याच्यासाठी काही ना काहीतरी प्रूफ्स हे नक्कीच असणार. तर ह्या थिअरी ऑफ इव्हॉल्युशनसाठीचे जे प्रूफ्स आहेत ते व्हरायटी ऑफ प्रूफ्स आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये येतात मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस, त्यानंतर एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. सो अशा व्हरायटी ऑफ इव्हिडन्सेस आहेत की ज्याच्या थ्रू ह्या पद्धतीनं किंवा ह्या सिक्वेन्सनं लाईफ ओरिजिनेट होत गेली, नवीन स्पेसीज फॉर्म होत गेल्या, हे आपल्याला क्लिअर कळतं. राईट. सो ही थिअरी ऑफ इव्हॉल्युशन शॉर्ट नोट तुम्हाला जेव्हा विचारली जाईल तेव्हा मी आत्ता जे मगाशी लिहिलेलं होतं, जर तुम्ही ते नोट डाऊन करून घेतलं नसेल, बॅक जा, स्क्रीनशॉट घ्या, नोटबुकमध्ये उतरवून घ्या आणि मग त्याच्यामध्ये हे एवढे सगळे पॉईंट्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. थिअरी ऑफ इव्हॉल्युशनमध्ये मॅक्स टू मॅक्स 2 किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो आणि त्या 2 किंवा 3 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला तर आता माहितीच आहे 2 मार्क म्हटलं की 4 पॉईंट्स, 3 मार्क्स म्हटलं की 6 पॉईंट्स.
सो त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं आन्सर इलॅबरेट करायचं. त्याच्यामध्ये हे ऑर्गनायझेशनल इव्हॉल्युशन सांगायला विसरू नका. इव्हॉल्युशनची डेफिनिशन सांगायला विसरू नका. इव्हॉल्युशनची डेफिनिशन आपण काय बघितली होती लास्ट लेक्चरमध्ये, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या स्पेसीज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल मॉडिफिकेशन होत 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 जात त्यांच्यापासून ज्या नवीन स्पेसीज फॉर्म होतात त्याला आपण म्हटलं इव्हॉल्युशन. किंवा मोर स्पेसिफिकली जर इव्हॉल्युशनची डेफिनिशन आपल्याला सांगायची झाली तर आपण काय सांगणार, डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फ्रॉम ancestors having different structural and functional ऑर्गनाइज. सो ह्या प्रोसेसला म्हटलं आपण इव्हॉल्युशन. ही त्याची डेफिनिशन झाली. आणि मगाशी जे आपण लिहिलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप पॉईंट वाईज छानपैकी एक्सप्लेन करा. तुम्हाला ह्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स हे नक्कीच मिळणार. ओके, सो इथंच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये या थिअरी ऑफ इव्हॉल्युशनचे वेगवेगळे प्रूफ्स जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत बाय बाय.